हे बघा, शेतकऱ्यांनी पेरणी झालेली आहे, पण पाऊस पडत नसल्यामुळं तुषारनं भिजवण करावं लागत आहे। 2 दिवस झाले पेरणी करून, पण पाऊस काही पडत नाही आहे, त्यामुळे तुषारनं भिजवण करावं लागत आहे। बऱ्याचशा शेतकऱ्याकडं अपेक्षा आहे की पाणी कधी पडेल, पाणी कधी पडेल, पाणी काही सध्या पडत नाही आहे, त्यामुळे हे सोयाबीनला तुषारनं भिजवणं चालू आहे। ज्या ज्या शेतकऱ्याकडं पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी अशा प्रकारे तुषारनं आपली शेती भिजवली तर आणखी चांगलं बियाणं उगवण आणि त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी चांगला त्याचा पाणी मिळेल। हे बघा, शेतकऱ्यांनी पेरणी झालेली आहे, पण पाऊस पडत नसल्यामुळं तुषारनं भिजवण करावं लागत आहे। दोन दिवस झाले पेरणी करून, पण पाऊस काही पडत नाही आहे, त्यामुळे तुषारनं भिजवण करावं लागत आहे। बऱ्याचशा शेतकऱ्याकडं अपेक्षा आहे की पाणी कधी पडेल, पाणी कधी पडेल, पाणी काही सध्या पडत नाही आहे, त्यामुळे हे सोयाबीनला तुषारनं भिजवणं चालू आहे। ज्या ज्या शेतकऱ्याकडं पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी अशा प्रकारे तुषारनं आपली शेती भिजवली तर आणखी चांगलं बियाणं उगवण आणि त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी चांगला त्याचा पाणी मिळेल। हे बघा, शेतकऱ्यांनी पेरणी झालेली आहे, पण पाऊस पडत नसल्यामुळं तुषारनं भिजवण करावं लागत आहे। दोन दिवस झाले पेरणी करून, पण पाऊस काही पडत नाही आहे, त्यामुळे तुषारनं भिजवण करावं लागत आहे। बऱ्याचशा शेतकऱ्याकडं अपेक्षा आहे की पाणी कधी पडेल, पाणी कधी पडेल, पाणी काही सध्या पडत नाही आहे, त्यामुळे हे सोयाबीनला तुषारनं भिजवणं चालू आहे। ज्या ज्या शेतकऱ्याकडं पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी अशा प्रकारे तुषारनं आपली शेती भिजवली तर आणखी चांगलं बियाणं उगवण आणि त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी चांगला त्याचा पाणी मिळेल।